नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आज आपण पॉईंट घेणार आहोत फुल वेव्ह रेक्टिफायर. डायोड ॲज फुल वेव्ह रेक्टिफायर. मग रेक्टिफायर म्हणजे काय? जो ए सी व्होल्टेजचं रूपांतर डी सी व्होल्टेजमध्ये करतो त्याला आपण रेक्टिफायर म्हणतो. मग हा फुल वेव्ह रेक्टिफायर का आहे? तर ए सीच्या प्रत्येक सायकलचं रूपांतर डी सीमध्ये होतं आणि म्हणून याला म्हणतो आपण फुल वेव्ह रेक्टिफायर. मग आपण याचं पहिलं कन्स्ट्रक्शन बघूया. कन्स्ट्रक्शनमध्ये का आहे? एक ए सी व्होल्टेज आहे, ते प्रायमरी ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी P1 P2ला कनेक्ट केलेलं आहे. ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी कोण आहे? ए बी आहे. आणि ट्रान्सफॉर्मरची सेकंडरी ही सेंटर टॅप केलेली आहे, सेंटरपाशी टॅपिंग केलेलं आहे. आणि हे दोन्ही लोड रेजिस्टन्स आर एलला कनेक्ट केलेलं आहे. याच्यामध्ये दोन डायोड आहेत, डायोड D1 आणि डायोड D2. असं हे याचं कन्स्ट्रक्शन. आता आपण वर्किंग बघणार आहोत. ए सी व्होल्टेज ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी P1 P2ला दिलेलं आहे. ते व्होल्टेज सेकंडरी ए बीमध्ये तयार होतं. ए इज ॲट करणारा हाई पोटॅन्शियल. ए पॉझिटिव्ह असेल तेव्हा बी कसं असेल? निगेटिव्ह असेल. मग ए पॉझिटिव्ह म्हणजे डायोड D1 फॉरवर्ड बायसमध्ये असेल. ॲट द सेम टाईम डायोड D2 हा रिव्हर्स बायसमध्ये असेल. पण आपल्याला करंट डायोड D1 मधनं मिळणार आहे आणि म्हणून लोड रेजिस्टन्सच्या ठिकाणी आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. पुढच्या निगेटिव्ह सायकलसाठी ए हा निगेटिव्ह होईल, बी हा पॉझिटिव्ह होईल. मग ए हा निगेटिव्ह असेल तर डायोड D1 रिव्हर्स बायसमध्ये जाणार आहे. मग डायोड D1 मधनं करंट मिळणार नाही. पण त्याच वेळेला बी पॉझिटिव्ह असल्यामुळे D2 हा फॉरवर्ड बायसमध्ये असणार आहे. मग डायोड D2 मधनं करंट जाणार आहे आणि मग आपल्याला लोड रेजिस्टन्सच्या ठिकाणी करणारा आउटपुट व्होल्टेज मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक पॉझिटिव्ह हाफ सायकलला डायोड D1 मधनं करंट जाणार आहे, D2 मधनं जाणार नाही. आणि प्रत्येक निगेटिव्ह हाफ सायकलला डायोड D2 मधनं करंट जाणार आहे, D1 मधनं जाणार नाही. याचा अर्थ प्रत्येक हाफ सायकलला डायोड D1 किंवा डायोड D2 मधनं कोणत्या तरी मार्गाने करंट जाणार आहे. म्हणजे ए सीच्या प्रत्येक सायकलचं रूपांतर डी सीमध्ये होतं आणि म्हणून याला म्हणतो आपण फुल वेव्ह रेक्टिफायर. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा.